नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, या जेवण करायला झालंय बघा. जेवण आता माझं वरण भात खाल्ला. वरण केलंय तुरीच्या डाळीचं, तुरी डाळीची आमटी बी केली. आता गवारीची आमटी म्हणताना कोण आमटी कर ना, घटमुट वरणच कर म्हणलं होती ना. डाळ टाकली होती भरपूर शिजायला आणि तिनं वरण बिन आमटी बी केली. या गवारीची आमटी केली मी. भात आहे हा लय ना हाय लय नाही. संध्याकाळी वेगळं करायचं ना, म्हणजे आता हेच राहतंय संध्याकाळी हेच खाद्या बसायचं. बाजरीची भाकर आहे, तूप हाय, साखर हाय, दूध हाय. या सगळीजण जेवायला म्हणता यांची झाली जेवण. आता आम्हाला बरं होती टाइम आहे जेवायचा म्हणून जेवायला म्हणते. आता कपडे पडले, ती भांडी पडले तर घासायचं, आवरायचं पटपट. अगं बाई आणले की पुरी पाणी पुरी नाही कामाचे आहे तसे. हा बाजूना मला मला नाही गे जर जर उचकी लागले नाही घेऊन केलंच की दर आणू पाणी त्यांना तर एकच तांब्या. पोरं खेळते ती, काय दार लावून गाड्या मांडते ती, त्याच्यावर कार्पेट टाकते ती, टावेल टाकते ती, घर करते ती, बसते ती खेळत घरात उकाडत असते. एवढे माहिंदाळ गरम व्हायला लागले. पावसानं दिली बघा दांडी हाणली. आता झालं पाऊस येतोय का नाही आता गॅरंटी कमी. पेरापत्र आली आलं झाली पेरणी झाली. आमची बाजरी घेतली पेरून एक पिशवी. एक राहिले अजून तुकडं. एक राहिले खालचं तिकडचं कडवाळाच्या खाली. लवकर जेवण झालं तर लवकर झालं ना. दूध तापवून घेतली शिगडीवर, भात शिगडीवरच केला, गवारीची आमटी केली, निकड शिजाय घातली. पुन्हा तिनं आंघोळ करून भाकरीनं वरण बिरण ती आमटी काय केली. तर आम्ही बी आणल्या वैरणी, भाऊजीनं मी ह्यांनी. झालं वैरणीचं बी काम झालं, मोकळं सगळं झालं. आता फक्त धुणं भांडी राहिले, देवपूजा बी झाली. काय झालं अगं तुळस हिरवी गारच होती मी, आता तर लावून आलं तर सुकल्यावर दिसायला लागली. चिटकते चिटकत 2 तुळशी लावल्या बारक्या बारक्या, आणि ती मोठ्या होत्या ती टाकल्या उकडून. देवपूजा ही टाकली करून आता. बाबासाहेब निखलजे, मुंबई. हॅलो हॅलो. हा बोला की. हा पाठवलं बघा. पेमेंट केलं का? होय. ॲड्रेस हा ॲड्रेस टाकला का? ऍड्रेस वगैरे तुम्हाला पाठवतो की. हो 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 ॲड्रेस पाठवा. होय. पेमेंटचा स्क्रीनशॉट आणि ॲड्रेस टाका. दोन किलोची ऑर्डर आहे. 1700 रुपये पाठवलेत. इनोवाले पेमेंट करून टाकतील बघा. दिसत कसं काय नाही. उजेड होतंय ना त्याच्यामुळे. काय दाखवायचं? बाळासाहेब जयाजी निकलजे मुंबई 1700 रुपये पाठवले बघा. असे मुंबई जायचं. मुंबईचे. सकाळपासून फोन येतो त्यांचा. मग अशी फोन आलता 1 रुपया पाठवलाय बघा. मला मसाला काय करायचं? मसाला कधी करते आता? करते की आता उद्या. आजचा दिवस नाही, आजच कर. आजच करू. कर हळदी जायचं कॅन्सल करू. मसाला नाही काय करायचं. करते ना. कापड धुवून घेते घ्या. आता 10:30 वाजले म्हणजे काय 10:30 ते 11:30. 1-1.5 तास लागेलच. 12 वाजताले कपडे घुसते. आपण तिथनं निवडले सगळं, फक्त कांदा चिरायचा आहे तेवढं करायला लागते निवडून. लसूण काय लसूण कांदा भाजूच तर होत आहे सर. आता एक जणांना कांदा चिरायचा कपडे भांडी झाल्यावर, एक जणांना लसणाचं गड्ड फोडून ठेवायचं तेला. तुम्ही लसूण आणा नावानं, घरचा किती आहे तेवढा सगळा संपायचा. टेम्पोत येते बाजार दिवशी जावा म्हणते, देशी लसणाचा पण टेम्पो येते. बरं बरं आणतो हाय. त्या लसणाचा नंबर आहे आपल्याकडे. त्याचं टेम्पोत आणलं म्हणजे देशी घरचा कसा आहे आपला बेण्याला लागतंय. व मग
असं जर ह्याला संपला सगळा तर मग पुन्हा बेण्याला काय झालं नाही दे देशी असते त्या माणसाला टेम्पल. मग तेच की काय मानतो आपण. आता हे 2-3 मसाले घरच्याच लसणाचं केले जाईल. आबा कुठं आहे? आबा का करते पोरांना बोलवा ते स्टिकर लिहि चटणीची ऑर्डर लिहा आबा म्हणा. शेडमध्ये आहे तिकडे. आबा आता मस्त पाणी पाहिजे असं. आबा ऐ आबा 2 किलोची ऑर्डर आली स्टिकर लिहि पळ. आम्हाला लिहायचं कंत्राट दिलंय. म्हणजे ती पाठवून टाकू लगेच पोस्टात जेणेकरून लवकर ग्राहकाला पोचतंय का नाही अक्का? माझाच डाव्या हा माझाच डाव्या कसला काय डाव आहे? चटणी टाक चटणी टाकायचं डाव आहे रे. तुला म्हणतो हा हा आपण दोघं जाऊ हा. अक्काला ए, माग माझा कधी डाव आहे? अक्काला माग बसवाय डाव आबाचाच आहे. डाव आहे, दीदीचाच आहे, बापूचाच आहे ना माझा. मला वाटलं डाव आहे म्हणल्यावर मला वाटलं दुसरं काय डाव आहे का. गाडी माग बस बापून मना घेतली बरं. बारी आहे म्हणायचं ग. माझी आज बारी आहे म्हणायचं ग. डाव आहे म्हणायचं नाही. ती खेळत नाही ती डावानं. आता पहिला डाव तुझा झाला, दुसरा तिचा. सुटायला लागली हवा सुटल्या मग भारी वाटते कपडे घालायला. गरम्यात घालते कपडे बी. आबा हे स्टिकर लिहि तेवढं 2 किलोचं पॅक करा. 2 किलोची ऑर्डर आहे. ती मागाची 1 किलोची लिहिली ना ती. काल ती 15 किलो झाली लिहिली का रे? बरं बरं. काल पाठवली की order. मोठी होती ना. हम्म. कालच पाठवली. मसाला करावा लागतो या. मसाला किती 7-8 किलो राहिलाय फक्त आता. करतो आज. आकार राहू दे सारखे गाड्या खेळताय तुम्ही. वाटोळ केलं त्या गाड्याचं. नाही झालं फरशीमुळं. हे जर आपलं घर नसतं ना गाड्यांचं बरोबर पाठवलं झालं असतं. घर आपलं असल्यानं फरशीमुळं खाली नेऊ देत नाही आपण गाड्यात. घासा भांडी पेली आता उन्हाच्या आधी ऊन नाही तोपर्यंत. होय होय. तप आणले तर काल तिला काढला की एक पाण्याला. काल पाणी भरायचं. काढला का? ठेवल्या तर आत नेऊन बेडवर तुमच्या इकडे. 3 आणल्या 3 460 रुपये एक टप आणलाय. समृद्धीचा एवढा आणलाय. खायचं आहे ना ते. हा तिने एकाच घेऊन जायचं. पांड्याचं पाणी भरून ठेवलं का वा भाऊजी? पांड्याला पाणी भरून ठेवलं का? 460 रुपयाला अजून आणायचं का 1-2? हा अजून आणायचं का खरं घालायचं? नाही एक मोठा आणायचा आता चटणी मिरच्या बसायचा. ते पहिला मोठा होता तसं फुटाय झालाय तर हं. पण तसला एक आणायचा आम्हाला. ती कुठून आणला तुम्ही? आठवडीत आणला होता? ती फुकाट दिल त्या कटरवर हा, मग ते- नाही तसला एक आणायचा आणि चटणी करून तेवढा द्यायचा ठेवायला. फ्री दिलता. पाठवत काय होतंय पाणी भरून भरूनच टप फुटते. तुम्ही पाणी भरून ठेवताय ना. वत्तू किंवा भाऊजी घासून ठेवते की बरं. भांडी बिंडी घासायला पाणी घेतो त्यात मोठ्यात लय भांडी असलेला. काय लय नाही तर किती असते का एवढा टप घातला आता भांड्याचा. पाठवलं व्हॉट्सअपला तेवढं लिहि. तर चला घासती भांडी कपडे धुतं कोणतर काय तर करतो आता दोघी जणी एक झालंय काम. आता जेवण झालं का उठ वाटत नाही पण उठून केल्याशिवाय भाग नाही कारण पुन्हा लय ऊन पडतंय.